नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र राज महाराष्ट्रात. गेल्या 2 वर्षापासून शहादा ते जयनगर हा रस्ता मंजूर झालाय असं सांगितलं जातं. पण लोकांना असं वाटतं की आज तरी चालू होईल. खरंच या रस्त्यामुळे एवढी नाराजगी व्यक्त होत आहे की गाडी मोटरसायकल सुद्धा एकमेकांच्या समोर येऊ शकते. पण या शब्दाचा अर्थ काय आहे हा आतापर्यंत समजला नाही. प्रत्येक वेळेस जर हा विचारावा तर त्यांच्याकडनं असं उत्तर भेटतं, साहेब रस्त्याचं काम साहेब सरळ संबंधित विभागाकडनं असं सांगितलं जातं की मंजूर आहे, टेंडर काढलंय. पण त्या ठिकाणी पण लावून विषय थांबवला जातो. त्यानंतर साहेब कधी चालू होईल, हा मंजूर आहे पण निधी उपलब्ध नाही. पण या शब्दाचा अर्थ काय समजावा आतापर्यंत समजलं नाही. म्हणून गेल्या 2 वर्षापासून जो नाहक होणारा त्रास जनतेला सहन करावा लागतोय, संबंधित विभागाकडनं जी सत्य परिस्थिती असेल ती त्यांनी स्पष्ट सांगावं, एवढंच आपल्या चॅनल मार्फत आमचं त्यांच्याशी मागणी आहे. तरी आपण आपल्या चॅनल मार्फत त्यांचे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची चर्चा करू आणि त्यांच्याशी बोलू. संबंधित विभाग, बांधकाम विभाग, मुख्य कार्यकारी अभियंता साहेबांच्याशी चर्चा करण्यात आली. गेल्या 2 वर्षापासून शहादा ते जयनगर या रस्त्याचं काम मंजूर झालंय असं संबंधित विभागाकडनं सांगितलं जातंय. तेच विचारणा संबंधित साहेबांशी केलं. साहेब बोलले की टेंडर मंजूर झालंय, कामही मंजूर झालंय, पण शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम रखडलंय. म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून असे दिसून आलं की हे सध्या तरी काम होणार नाहीये. म्हणून आपल्या चॅनल मार्फत शासनास तसेच संबंधित कार्यालय यांना आपण लक्ष देण्यास भाग पाडू आणि हे काम लवकरात लवकर चालू व्हावं असं आपण प्रयत्न करू. न्यूज 24 महाराष्ट्र राज महाराष्ट्रासाठी राजेंद्र बिरारी सह रॉबिन उपाध्याय.